पंढरीच्या देवाराया दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, दंडवत तुझ्या पाया, पंढरीच्या देवाराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवाराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता, चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदुसार जाजे चतुराननाची आत्मजा, वाक्सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणवजा दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण जंचनी पुण्य पावन, प्रसन्न होणी श्रोते जनतया माझे दंडवत. आता वंदरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला, अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी, हे पायावरी, मस्तक हे पायावरे, हे पायावरी, वार करे संताच्या, वार करे संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, मस्तक हे पायावरे, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या, या वार करे संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळायवंतं प्रविष्ट मम वाचितं प्रसुत्ता, संजीव यक्षखिल शक्तिधर स्वधामनाम्, अन्योष्टहस्तचरण सोणत्वगादिं प्राणां नमो भगवती पुरुषाय तुभ्यं. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी, तया आठविता थोर अल्लाद चित्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. प्रथम नमन, पांडुरंगा प्रथम नमन, ओ दुसरे चरण संताचिया, दुसरी चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, हो दुसरे चरण संताचिया, हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. कथेचा विस्तारो, कृपा
त्यांचा कृपादाने कथेचा विसरू बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विधींचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता कलावज्ञेची उदरार्थ अवतारम कलंकं कतिजोधिकामो दिवक्रम कलानीश बाधा पणुरधाय दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आरत जीवा सतृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता अगाध ज्ञानदेवा परेशा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता भजे व्रजे कमंडनं समस्त पापखंडनं स्वभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदनं सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणुहस्तकं नंगरंग सागरं नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागरं ऐसियाचा पदर धरा ऐसियाचा पदर धरा हो जेने देवा येईला घरा जेने देवा येईला घरा ऐसे पदराचे धनी ऐसे पदराचे धनी पदर धरा जेने देव येईल घरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या ठिकाणी जळगाव फाटा तालुका निफाड अशा या पवित्र अशा पावनभूमीमध्ये सर्वांना ज्ञात असलेल्या आणि आपल्यातून हयात झालेल्या कैलासवासी सौभाग्यवती विठाबाई माधवराव चकोर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजचं हे कीर्तन पुष्प भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करत असताना सर्व चकोर परिवार या दुःखामध्ये सहभागी आहे. महत्त्वाचं म्हणजे श्री संजय भीमाजी कराड, राजेंद्र बाळासाहेब चकोर, योगेश बाळासाहेब चकोर, आकाश विठ्ठल चकोर, प्रतीक शरद चकोर, अर्चना स्वप्नील नागरे, ज्योती सुशांत सांगळे, तसंच माधवराव शिवराम चकोर हे त्यांचे पती आहेत आणि श्री विलास माधवराव चकोर हा त्यांचा मुलगा आहे. तसंच दत्तात्रय माधवराव चकोर हा सुद्धा त्यांचा मुलगा आहे. हा सर्व चकोर परिवार एकत्रित येऊन आपल्या आईचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम इथे भव्य दिव्य स्वरूपामध्ये आयोजित केलेला आहे. गई हुई कभी आते नहीं लेकिन उनकी याद आती है. एकदा गेलेला माणूस पुन्हा परत आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण आहे तोपर्यंत त्याची किंमत करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. महात्मे वर्णन करतात, येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. जन्माला आलेल्या जीवाला एक दिवस मृत्यू हा अटळ आहे, म्हणून जन्म जिथे आहे तिथे मृत्यू सुद्धा त्याच्या बरोबरीला चालत असतो. म्हणून जन्माचे सोहळे जेवढे आनंदात साजरे केले जातात तेवढे मृत्यूचे सोहळे आनंदात साजरे केले जात नाहीत. आमच्या विठाबाईच्या नावातच फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून आज एवढी मंडळी त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं इथं जमलेली आहेत. मला इथं आल्याबरोबर त्यांच्या जीवनचरित्राचा प्रवास ऐकायला मिळाला. फार ऐकल्याबरोबर माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी तर
माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण जे आपल्या आईचं कौतुक सांगत होते, नवे नवे जे आपल्या बहिणीचं कौतुक सांगत होते, त्यांच्या डोळ्यात सकाळपासनं पाणी मी पाहिलं. काय विठाबाईनं जीवनामध्ये प्रवास केला बघा. वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह झाला, म्हणजे बालवयात त्यांचा विवाह झाला. आणि या बालवयापासनं त्यांनी प्रपंचाचं ओझं आपल्या डोक्यावरती घेतलं. माधवराव चकोर यांच्यासोबत प्रपंच थाटला आणि या प्रपंचामध्ये अनेक अडीअडचणी येत असताना गरिबीचा संसार आणि या गरिबीच्या संसारातून अनेक कष्ट सहन करत करत त्या इथपर्यंत येऊन पोहोचल्या. 38 वर्ष ज्यांनी फार मोठ्या वालाचा आजार होता त्यांना, आणि त्या आजाराला त्यांनी 38 वर्ष सामोरं जाऊन शेवटी दवाखान्यामध्ये आपला देह सोडला. लक्षपूर्वक आहे का, माणसं जीवनामध्ये फार काही करत असतात, पण त्यांची कीर्ती एवढी पसरत नसते. आज अनेक मंडळी सांगतात की गेल्याच्या नंतर माणसाचं नाव जिवंत राहत नाही. पण मला आल्याबरोबर त्यांच्या बंधूंनी सांगितलं, ताई एवढी श्रीमंती असताना सुद्धा माझ्या बहिणीने माझ्या संपत्तीसाठी कधीही त्या ठिकाणी एक पैशाचा सुद्धा विचार केला नाही. अशी उदार अंतकरणाची बहीण असेल तर या विश्वाच्या पाठीवर सगळ्याच बहिणींचा कार्यक्रम असा भव्य दिव्य स्वरूपामध्ये केल्याशिवाय राहणार नाहीत. मंडळी ऐका लक्षपूर्वक. आजकाल माणसं संपत्तीसाठी घराघरामध्ये सुद्धा कलह करतात, पण आमच्या विठाबाईच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग दुःखाचे सामोरे आले, पण त्यांनी या प्रपंचामध्ये वावरत असताना कधी एक पैशाचा सुद्धा विचार न करता हा दुःखाचा प्रपंच साधत असताना सुद्धा आपले 2 पुत्र, या दोन्हीही पुत्रांना चांगल्या पदावरती नेऊन पोहोचवलं. माणसं LLB होतात, PhD करतात, चांगल्या पदावर जातात, पण त्यांच्याच्यानं मुलं शिकवणं होत नाहीत. पण ज्या आईचं फक्त इयत्ता 1लीमध्ये शिक्षण झालेलं आहे, त्या आईने एक मुलगा इंजिनियर बनवला आणि एक मुलगा वकील बनवला, ही सोपी गोष्ट नाही. म्हणून मी सांगते की जगामध्ये वावरत असताना आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, जिच्या हृदयातच या 2 गोष्टी वास करतात, तिला आई असं म्हटलं जातं. विठाबाईंचं फार मोठं कार्य आहे. त्या कार्याला त्या ठिकाणी आपण कितीही शब्दामध्ये वर्णन केलं तर आपले शब्द अपुरे पडतील. अशी आई या विश्वाच्या पाठीवर प्रत्येकाला भेटावी असं मी या व्यासपीठावरून सांगते आणि सेवेला आरंभ करते. विठ्ठला विठ्ठला. पर्व काळाला साधून विठाबाईला मृत्यू आलेला आहे. ऐका, कालची एकादशी, आजचा हा प्रदोष आणि उद्याची महाशिवरात्री, 3 पर्व काळावर मृत्यू येणं ही सोपी गोष्ट नसते. साक्षात भगवंताला सुद्धा तो मृत्यू मान्य असतो आणि भगवंताच्या समीप त्या व्यक्तीला जागा मिळालेली असते. काल रात्रीच माझं वर्षश्राद्धाचं कीर्तन होतं आणि आजचं सुद्धा हे सकाळचं वर्षश्राद्धाचंच कीर्तन आहे. मी सांगते 3 पर्व काळ आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे असतात. जन्माला आल्याच्या नंतर एक संस्कार दिला जातो. 5वीच्या दिवशी नाव ठेवण्याच्या दिवशी एक संस्कार दिला जातो. मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न करत असताना एक संस्कार दिला जातो, तो विवाह संस्कार असतो. त्याच्या पुढं गेल्याच्या नंतर तो संसारामधून उत्तरगती प्राप्त करतो. अंतकाळाच्या समयी त्याचा त्या ठिकाणी एक संस्कार केला जातो आणि नव्हे त्या ठिकाणी तो मृत्यूला सामोरं गेल्याच्या नंतर प्रथमतः त्याचा संस्कार केला जातो, ते म्हणजे 3ऱ्या दिवशीचा संस्कार असतो. ऐका, 3ऱ्या दिवशीचा संस्कार कोणता असतो? आपण म्हणतो राख भरून आल्याच्या नंतर आपल्याकडे करतात की नाही, पण आमच्या भागात करतात. लातूर जिल्ह्यामध्ये एक डाळ ठेवली जाते आणि त्याच्याखाली राख ठेवली जाते. कशासाठी ठेवली जाते हे आपल्याला माहिती नाही. ऐका, मी सांगते तुम्हाला. मनुष्याची ती राख त्या डालच्या खाली का ठेवली जाते, टोपलीच्या खाली का ठेवली जाते, तर तो मनुष्य कुठल्या योनीला प्राप्त झालेला आहे हे त्या राखेवरून लक्षात येत असतं. म्हणून 3ऱ्या दिवशीचा तो संस्कार असतो. त्याच्या पुढं 10व्या दिवसाचा संस्कार. 10व्याचं प्रवचन आपल्या भागामध्ये अनेक मंडळी साजरे करत असतात. हजारोंच्या संख्येनं त्या 10व्याच्या प्रवचनाला सुद्धा माणसं येतात. तो एक संस्कार असतो. त्याच्यानंतर 13 दिवसाचा संस्कार असतो. मनुष्य गेल्याच्या नंतर 13 दिवसाच्या नंतर प्रत्येक महिन्याला मासिक एक मनुष्य त्यांच्या नावाने जेऊ घातला जातो. आणि मला इथं आल्याबरोबर कळलं, विठाबाईंच्या नावानं सासर घरी हे एक मनुष्य भोजन करत होता आणि माहेर घरी सुद्धा एक मनुष्य भोजन करत होता. म्हणजे त्यांचं माहेरावर सुद्धा इतकं प्रेम होतं. त्यांनी स्वप्नात जाऊन सांगितलं की मला माहेरमध्ये सुद्धा अन्न पाहिजे. ऐका, माहेरमध्ये सुद्धा अन्न पाहिजे, म्हणजे इतकं माहेरावर त्यांचं प्रेम होतं. मला ही सांगण्याची का गरज भासते, तर जगामध्ये अशी काही कीर्ती करणारी माणसं असतात, ती गेल्याच्या नंतर सुद्धा जिवंत राहत असतात. विठ्ठला विठ्ठला. अन्नाला
आपल्याकडे फारशी काही किंमत नाही, आपण भोजन केल्याच्या नंतर तेवढं अन्न टाकून देत असतो, पण त्या अन्नासाठी माझी माय स्वप्नात जाऊन सांगते की मला माहेरमध्ये सुद्धा अन्न पाहिजे हो. आठवा किती प्रेम असेल त्या माहेरावर, किती प्रेम असेल त्या माहेरावर त्या मायेचं. विठाबाईंनी माहेरमध्येही आपलं भोजन मागितलं, सासर घरी भोजन मागितलं. फार गरिबीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं जीवन घालवलं आणि त्याच्या पुढचा प्रवास सांगून जाते. ऐका, 10व्याचा एक संस्कार, 13व्याचा एक संस्कार, तिथून पुढं महिन्याला मासिक त्यांच्या नावानं जेवू घातल्या जातं आणि फार शेवटचा संस्कार असतो तो वर्ष श्राद्धाचा संस्कार असतो. त्याच्यानंतर आपल्यातून ती व्यक्ती निघून जात असते, म्हणून आजच्या दिवशी त्यांना गती दिल्या जाते. आजच्या दिवशी त्यांना आपल्यापासनं सुटका दिली जाते, म्हणजे आजचा त्यांचा मुक्तीचा दिवस. विठ्ठला विठ्ठला. एक वर्ष त्यांनी आपल्याबरोबर घालवले गेल्याच्या नंतर सुद्धा, पण आज त्या आपल्यातून निघून जाणार आहेत. मुक्तीचा दिवस आहे. नक्कीच परमेश्वराने त्यांची डायरी हातात घेतली आहे आणि या ठिकाणी एवढ्या 3 पर्व काळावर त्यांचा मृत्यू आल्यामुळं मला तर निश्चित या व्यासपीठावरून सांगते की भगवान परमात्मा निश्चित त्यांना एक चांगल्या प्रकारची गती प्राप्त करून देईल आणि त्यांना आपल्या समीप जागा देईल. लक्षपूर्वक आहे का, माणसाचा शेवट होत असतो, शेवट होत असतो. तुकोबार आहे, अभंगाची सुरुवातच करताना शेवट तो भला माझा बहु गोड झाला. सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महावैष्णव एची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे श्रीमंत ज्ञानवंत वैराग्यमचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य संतमान्य महाराष्ट्र भूषण वैराग्य रास रचित असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून नरदेह प्राप्त झालेल्या जीवाला, ऐका, नरदेह प्राप्त झालेल्या जीवाला आणि नरदेहातून उतराई झाल्याच्या नंतर त्या जीवाला योग्य मार्गाला लावण्याचं काम संत महात्मे करत असतात. त्यांचा शेवट कसा गोड व्हावा याचं तोंड भरीव वर्णन तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून सांगतात. विठ्ठला विठ्ठला. महाराज जन्मा येऊन या काय केले आणि मुद्दलची गमाविले. काहीतरी आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे. जन्माला आलात तर काय करा, कर्म चांगलं करा. आगा कर्मी जीवरावे तय सुखदुःखी फळावे पुढती तया ते भोगावया यावे देहाय का. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी कधी वाचत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काही लोक ज्ञानेश्वरी सकाळी उठल्याबरोबर, तुम्हाला नाही वेळ मिळत मी सांगते, पण 5 तरी ओव्या अनुभवात आणा. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी जर तुम्ही जगलात तर तुम्हाला जीवनामध्ये दुसरी गोष्ट जगण्याची गरजच भासणार नाही. अशी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी प्रत्येकाला जगायला शिकवते. काही लोक म्हणतील आम्हाला वाचता येत नाही. ज्ञानेश्वरी उघडा, पहिल्या ओळीपासनं शेवटच्या ओळीपर्यंत फक्त बोट फिरवा. एकदा का तुम्ही ज्ञानोबारायांना बोट दिलं, जगामध्ये तुम्हाला कोणालाही बोट देण्याची गरज लागणार नाही. विठ्ठला विठ्ठला. ही सगळी कीर्ती कशामुळे आहे तर ज्यांनी आषाढी आणि कार्तिकी केली. आषाढी कार्तिकी विसरू नका मज संगत से गुज पांडुरंग. विठाबाईंनी ऐका पंढरीची वारी केली. निस्सीम भक्त म्हणून त्यांनी आपलं आयुष्य परमार्थाकरिता घालवलं आणि म्हणून आज हे सोहळे या ठिकाणी साजरे होत असतात. आपल्यातून जाऊन 1 वर्ष आज त्यांना हयात झाले, परिपूर्ण झाले, पण अजून सुद्धा ते आपल्यामध्ये जिवंत आहेत. कशामुळं महाराज? स्वतःसाठी कधी माणसं जगत नसतात. जे जगत असतात ते विश्वाच्या पाठीवर संतच असतात. विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराय जीवनामध्ये आपण केलं काय? महाराज सांगतात शेवट गोड होण्याकरिता करावं लागतं काय? सर्वप्रथम कर्म चांगलं करावं लागतं. या जगामध्ये 3 वर्ग राहत असतात. एक वर्ग असा आहे देव आवडतो, दुसरा वर्ग असा आहे देव आवडत नाही, तिसरा वर्ग असा आहे देव मानायला तयार नाही. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारची माणसं राहतात. देव आवडतो, देव आवडत नाही, देव मानायला तयार नाही. महाराज देव नाही अशी कोणतीही जागा नाही. विठ्ठल जडी स्थळी भरला रिता ठाव नाही वरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची देव नटला
वरणी उरला चराचरी, चराचरामध्ये व्यापून उरलेला परमात्मा असतो. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, आणि मागील या जन्मा मुक्त झालो. महाराज, हे मुक्त होण्यासाठी आजचा दिवस असतो. आणि भाग्यवान आहेत ऐका आमच्या विठाबाई, की ज्यांच्या या कार्यक्रमाला आज एवढे मृदंग महामणी, ज्यांचा मृदंग कानावर पडल्याबरोबर झोपलेले माणसं सुद्धा जागे होतील. बरोबर आहे ना? एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. काय आवाज आहे महाराज, गोड सुमधुर दोन्हीही रत्न आमचे महाराज मंडळी, दोघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. इकडे पांडुरंगाचं दिव्य दर्शन घडतंय आपल्याला. जगद्गुरु तुकाराम महाराज, मी तर त्यांना इथं उपाधीच देऊन जाते. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. विनेकरी, वा क्या बात आहे. जोनी हे आमच्या चोपदार भगिनी सर्व या ठिकाणी वारकरी स्वरूपामध्ये आपल्या गळ्यामध्ये टाळ आणि सुंदर अशा पोशाखामध्ये उभे असलेली ही मंडळी, तर सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक होतं. हा कार्यक्रम साजेसा असा आहे, खूप सुंदर. आणि मी तर म्हणते नाशिक जिल्ह्यासारखा परमार्थ, श्रीमंत परमार्थ हा इतर भागामध्ये होऊ शकत नाही. कारण मी असा कोणता भाग नाही जिथं जाऊन पोहोचलेली नाही. प्रत्येक तळागाळापर्यंत, इकडे अमरावती, जळगाव, भुसावळ, फार दूरदूरपर्यंत कार्यक्रम झाले. पण अनेक कार्यक्रम पाहिले, पण या पट्ट्यात जसे कार्यक्रम होतात तसे कार्यक्रम कुठे होऊ शकत नाहीत. श्रीमंत परमार्थ असतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्रीमंत परमार्थ महाराज, माणसं पैसे कमवतात हो, पण ते पैसे कुठं घालवावेत हे सुद्धा लोकांच्या लक्षात येत नाही. डीजे लावून, दारू पिऊन अनेक ठिकाणी खर्च होत असतो. पण अशा या सोहळ्यामध्ये ऐका, हा कार्यक्रम साजेसा असा आहे, साजेसा असा आहे. नक्कीच विठाबाईवरून पाहत असतील आजच्या कार्यक्रमाला. किती रुपये खर्च होईल याला महत्त्व नाही, किती रुपये खर्च होईल याला महत्त्व नाही, पण हा सोहळा पांडुरंग परमात्मा वरून सुद्धा पाहत असेल की त्यांनी केलेलं कार्य खरंच महान आहे. विठ्ठला विठ्ठला. महाराज, परमेश्वराचं असं दिव्य स्वरूप आहे. या जगामध्ये देव नाही अशी कोणती जागा नाही. तो चराचरामध्ये व्यापून भरलेला आहे. इथे बसलेल्या प्रत्येक मानवामध्ये देव अवतरलेला आहे. पण देव पाहण्याचं सामर्थ्य आपल्याकडे नाही. कारण दगडाचा देव त्याला वडराचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव. देवा शान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा म्हणले पाव, मनी नाही भाव म्हणे देवा म्हणले पाव. देवा शान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. असा काही सहज मिळतो का तो? असा सहज मिळत नाही. त्याला मिळवण्याकरिता आम्हाला सर्वप्रथम अट्टहास करावा लागतो. स्वयंपाक करण्यासाठी सगळ्या गोष्टी एकत्रित आणाव्या लागतात. एखादी जर गोष्ट कमी पडली तर स्वयंपाक परिपूर्ण होऊ शकत नाही. तसं परमार्थ करण्यासाठी सुद्धा सगळ्याच गोष्टी अनुभवात आणाव्या लागतात. तुकोबाराय, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. महाराजांनी धन मिळवलं का हो? महाराजांनी धन मिळवलं नाही. कारण तुकोबारायांना माहिती होतं मिळवलेलं धन सुद्धा एक दिवस नाशच पावणार आहे. या धनाची काय होणार आहे? मातीच होणार आहे. महाराज, धन मिळविले कोटी, संगे नये रे लंगोटी. तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे, हे तू कोणा संगे गेले नाही. तुका म्हणे ज्याची संपदा केवडी आणि सांगा ते कवडी गेली नाही. मिळवलेलं कवडीभर सुद्धा आपल्या बरोबर येऊ शकत नाही. लक्षपूर्वक ऐका. माणसाच्या सोबत मेल्याच्या नंतर काय जातं? तुमच्या नामच्या भागात सारखं ठरलेलंच मटेरियल आहे. 500-600 गवऱ्याचा उंडा, बांधायला सुतळीचा बिंडा, पाणी प्यायला खापराचा हांडा, फोडायला खडकावरला धोंडा. याच्यापेक्षा काही वेगळं जात नाही. श्रीमंत मेल्याच्या नंतर स्टीलचा डब्बा जातो, गरीब मेल्याच्या नंतर सुद्धा स्टीलचा डब्बा जातो. म्हणून मन वाडग्यात, धन गाडग्यात. राहण्याची
आता घालावो याच्या पायावरी आता घालावो याच्या पायावरी आता घालावो याच्या पायावरी आता घाला याच्या पायावरी आता घाला याच्या पायावरी आता घाला याच्या पायावरी आता घाला याच्या महाराज येणे एकले हो शेवटी. इथं आपल्याला शेवटी एकट्यालाच जावं लागणार आहे आणि एकट्यालाच इथं यावं सुद्धा लागणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आपल्यासोबत बाकी दुसरं काही जाऊ शकणार नाही. मिळवलेलं धन येत नाही. धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेघा देवासी धन येत नाही. मग महाराज हे धन येत नाही तर ज्यांच्यासाठी मिळवलं ते कसे ओळखायचे आपण? शेवटच्या क्षणी आमच्यासाठी थांबतील की नाही? ऐका. एस टीच्या स्टँडवर गेलो आणि गाडी 2 तासानं लेट आली. 10ची गाडी जर रात्री 12 वाजता आली तर ऐका आपल्या जवळचे किती आहेत जर माणसं ओळखायची असतील तर बघा. 10ची गाडी जर 12ला आली तर जे आपले असतात ते शेवटच्या गाडीची वाट बघेपर्यंत थांबलेले असतात. शेवटच्या गाडीची वाट त्या ठिकाणी वाट लावजेपर्यंत थांबलेले असतात. पण जे आतमधले असतात ना ते फक्त ममत्वापुरते असतात. गाडीला वेळ झाली म्हणून ते पटकन त्या ठिकाणी आपल्या गावाकडे निघून जातात. ते आपले कधीच नसतात. ऐका. तसं शेवटच्या क्षणापर्यंत जे आपल्या बरोबर असतात ना ते आपले असतात. महात्मे तुकोबाराय आम्हाला इथं वर्णन करून सांगतात. या विश्वाच्या पाठीवर माणसाला शेवट गोड व्हावा याच्यासाठी कारकीर्द चांगली करावी लागते आणि सर्वप्रथम संत बनण्याकरिता जीवनात क्रांती करावी लागते. महाराज तारुण्यात क्रांती केली जाते. ऐका. तारुण्यात क्रांती केली जाते, बालवयात क्रांती केली जाते आणि वृद्ध अवस्थेमध्ये सुद्धा क्रांती केली जाते. पण आमच्या या विश्वा